नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक राजकीय नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली। अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही प्रमुख नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील अनेक निवडणुकीकडे अक्कलकोट तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 6 तर पंचायत समितीच्या 12 जागांसाठी निवडणूक होणार आहे। या निवडणुकीत अक्कलकोट तालुक्यातील अनेक मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, शिवसेना नेते माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील आदींची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे। या सर्व नेत्यांना आपले राजकीय गड राखावे लागणार आहेत। सर्वच राजकीय नेते हे आपले राजकीय गड राखण्यासाठी जीवाचे रान करत आहेत। अक्कलकोट तालुक्यात भाजपाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढविल्या जात आहेत। चपळगाव जिल्हा परिषद गटातून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी या निवडणूक लढवित आहेत। तसेच चपळगाव पंचायत समिती गणातून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे चुलत बंधू तथा ज्येष्ठ नेते सिद्धप्पा कल्याण शेट्टी यांचे पुत्र सागर कल्याण शेट्टी हे निवडणूक रिंगणात आहेत। या दोन्ही जागा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत। चपळगाव गट हा भाजपाचा प्राबल्य असणारा गट असून मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या काकू तथा अक्कलकोटच्या नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांच्या मातोश्री मंगल कल्याण शेट्टी विजयी झाल्या होत्या। चपळगाव गटातून शांभवी कल्याण शेट्टी व सागर कल्याण शेट्टी यांच्या विजयासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी प्रचाराचा जोर लावला आहे। भाजप उमेदवार शांभवी कल्याण शेट्टी यांच्या विरोधात हन्नूरच्याच सुजाता भरम शेट्टी या शिवसेनेच्या उमेदवार लढत देत असल्याने या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। सलगर जिल्हा परिषद गटातून शिवसेनेतर्फे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांचे पुत्र शिवराज मेहत्रे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांचे विशेष लक्ष लागले आहे। शिवराज मेहत्रे यांच्या विजयासाठी माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे, शिवसेना नेते शंकर मेहत्रे यांनी कंबर कसली आहे। माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी सलगर गटातील विविध गावात प्रचारांचा जोर लावला असून थेट मतदारांशी संवाद साधत आहेत। तसेच तोळूर पंचायत समिती गणातून माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांची कन्या शीतल मेहत्रे या निवडणूक लढवित आहेत। या दोन्ही ठिकाणी माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे। सलगर गट आणि तोळूर पंचायत समिती गणातील निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। जेऊर पंचायत समिती गणातून काँग्रेस पक्षातर्फे माजी आमदार स्वर्गीय महादेवराव पाटील यांच्या सुसन्या श्रुती पाटील या उभ्या असून या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे। जेऊर मतदारसंघात मल्लिकार्जुन पाटील यांनी प्रचारासाठी जोर लावला आहे। श्रुती पाटील यांच्या विरोधात भाजपाच्या उमेदवार माजी सभापती विमल गव्हाणे यांच्यात लढत होत आहे। या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वागदरी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेतर्फे आमदार स्वर्गीय बाबासाहेब तानवडे यांचे पुतणे तसेच ज्येष्ठ नेते स्वर्गीय दत्ता तानवडे यांचे पुत्र प्रवीण तानवडे हे निवडणूक लढवत आहेत। तानवडे परिवार हा भाजपाच्या स्थापनेपासून एकनिष्ठ असणारा परिवार म्हणून ओळख होती, पण भाजपातर्फे माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे। वागदरी गटात आनंद तानवडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे। या गटात त्यांचे मोठे प्राबल्य आहे। या ठिकाणी प्रवीण तानवडे यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देऊन निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे। वागदरी जिल्हा परिषद गटात आनंद तानवडे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तसेच मंगरूळ जिल्हा परिषद गटात माजी आमदार स्वर्गीय सिद्धरामप्पा पाटील यांचे पुत्र जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील, माजी पंचायत समिती सभापती संजीव कुमार पाटील यांची
राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मंगरुळ जिल्हा परिषद गट हा SC महिला प्रवर्गासाठी राखीव होता. या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुज्ञानी भीमाशंकर बनसोडे निवडणुकीसाठी उभे आहेत. मंगरुळ गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सोडण्यात आला आहे. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील, माजी सभापती संजीव कुमार पाटील, दिलीप पाटील आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केला आहे. मंगरुळ गटात प्राबल्य राखण्याचे आव्हान पाटील बंधूंवर असणार आहे. मंगरुळ गटातील निवडणूक ही पाटील परिवारासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. एकूणच जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही आमदार सचिन कल्याण शेट्टी, शिवसेना नेते माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवानंद पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली असून आपले राजकीय गड राखण्याचे आव्हान या नेत्यांसमोर असणार आहे. अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.